दादा, आपण नगर परिषदेच्या एका घोटाळ्याची चौकशी केली होती. नक्की तो प्रकार काय होता आणि आता काय स्टेज आहे? बघा, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय. त्याची चौकशी आता चालू आहे. उच्चस्तरीय समिती त्याच्यामध्ये लागलेली आहे आणि मला खात्री आहे की त्याचा अहवाल आल्यानंतर त्या सीओवर मोठी कारवाई होईल. किंबहुना जे मोठं नुकसान झालं त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, काम न करता म्हणजे आधीच्या अ, अ, पूर्वीच्या काही कामांची बिलं, काम पोल आणून टाकले आणि नंतर बी आणलेल्या कामाची म्हणजे आधीच्या काळातली कामं आणि आताची काळातली कामं, ही कामं पूर्णत्वाला न जाता सीओने आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने एकत्र मिळून ती मोठी बिलं पासआउट केली आणि हे आमच्या निदर्शन आल्यानंतर आम्ही त्याच्यावर तातडीने लक्ष घातलं. खरं तर ही चूक आहे. एक तर काम झालेल्या लोकांचे 6-6 महिने बिलं नाहीत आणि बिन काम करता तुम्ही पैसे काढताय, म्हणजे केवढी मोठी तुमची हिंमत. त्यामुळे ही चौकशी चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यावर एक व्यवस्थापनाची मोठी पुण्याची कमिटी येऊन गेलेली आहे. अजून काही जाऊ बाकी आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे त्या ठिकाणी डिझेलची चोरी असेल किंबहुना तुम्हाला सांगतो की इतर काही बिलांच्या बाबतीमधले हेराफेरी असेल, असा जो कारभार, हा कारभार आमच्या दृष्टीने लोकांच्या पैशाची हे उधळपट्टी, म्हणून मी जबाबदारीने त्या प्रसंगी पाऊल टाकलेलं आहे. आणि 100% आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रशासक म्हणून काम करणाऱ्या माणसाने आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून जनतेच्या पैशाची लूट होणार नाही याची काळजी खरं घेतली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपण तो निर्णय केलेला आहे. 1,85,00,000 रुपयाचा एका भलत्याच व्यक्तीच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता नगर परिषदेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला पत्र दिले. बघा, जे काय असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. माणूस कोणी असू द्या आणि व्यवहार काही असू द्या, जे चुकीचं झालंय त्याला माफी मिळणार नाही.